हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललो आहोत बाहेर बड्डे सेलिब्रेशनला. तर आज आहे वैशूचा बड्डे. वैशू म्हणजे माझी बहीण. तर तिचा आहे आज बड्डे. तर त्या निमित्ताने आम्ही चाललो आहोत बाहेर. तर आम्ही बाहेर गेल्यानंतर कसं बड्डे सेलिब्रेशन करतो, काय काय गमती, तर आमचा ब्लॉग कंटिन्यू करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू. माझी सगळी तयारी करून झाली होती आणि मग श्रीतेचंही मी जेवणाचं रेडी करून घेतलं होतं. आणि आमचं राजांचं असं म्हणणं असतं ना, की मग आम्हाला बाहेर कुठेही जायचं असो, ते भले 1 तासासाठी असो किंवा 2 दिवसासाठी असो किंवा 15 दिवसांसाठी, तर सगळं क्लीन वगैरे करूनच बाहेर पडायचं असं त्यांचं म्हणणं असतं. आणि त्यांचंही बरोबर आहे. जेव्हा आपण कधी बाहेरून येतो ना, तर त्यावेळेस घरात आल्यानंतर आहे ना, सगळं क्लीन वगैरे असल्यानंतर खूप छान वाटतं. आणि बहिणीच्या बड्डेसाठी आम्ही असा केक आणला होता आणि हा केक आम्ही तिच्या घरी घेऊन जाणार आहोत आत्ता. किती छान आहे हा केक. आणि माझी बहीण आहे ना, माझ्या घरापासून एकदम 5 मिनिटाच्या अंतरावर राहते. पण कधी आमचं अशी जास्त भेट होतच नाही. काही खूप महत्त्वाचं काही काम असेल तरच आमची भेट होते. आणि असं बड्डे वगैरे असेल तरच, नाहीतर आमचं फोनवरच बोलणं होतं. त्यामुळे मग आम्ही आता तिच्याकडे आलो आहे. घ्या कोणाचा बर्थडे कोणाचा बर्थडे बर्थडे कोणाचा आहे राजवीचा मम्मीपेक्षा हिला किती एक्साइटमेंट आहे बघा ना बर्थडेची. हो घेतलं. ते लेअर साठी म्हणजे नाही का, सेटअप साठी ते असं. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर वैशू, हॅपी बर्थडे टू यू, टू यू. त्याला वाटतंय काय चाललंय हे. घे एकदा सांग काय. जे आवडत नाही ते द्यायचं ना. बेबी बेबी के चल थांब ग, थांब थांब खाली बघ. ये ग त्याचे पा चल इकडे हॅपी बर्थडे तुम्ही घ्या इथे खाली फोटो. केकचा हात आहे माझा. इकडे बघा. काय आहे राजी राजी घेतला केक चा. असं नवीन नवीन वस्तूंचं हे वेगळी टेस्ट म्हटलं ना. अजून चॉकलेटची टेस्ट नव्हती. अहो ते वाईट दिशाने काकांनी बर्थडे गिफ्ट दिलेला आहे. काय नाव त्याचं? नॉईज वॉच, स्मार्ट वॉच. तर फायनली आम्ही आता चाललो आहोत बाहेर हॉटेलला जेवण करण्यासाठी. आणि आज आमची सगळ्यांची इच्छा अशी आहे की आज थाळीच खाऊया. आणि बड्डे गर्लची तर मेन इच्छा आहे की आज थाळीच खाऊया म्हणून. तर आम्ही या थाळीसाठी ना 2-3 हॉटेलला थांबलो होतो आणि चौकशी पण केली. पण ह्या गॅसच्या प्रॉब्लेममुळे ना थाळीचे जे हॉटेल आहे ना ते त्यांनी सध्या बंद केलेले आहे. त्यामुळे मग नंतर आम्ही ना दुसऱ्या हॉटेलला जायचं ठरवलं. आणि मग फायनली आम्ही एका हॉटेलला आलो. पण तिथे ना ही भाज्यांची टेस्ट ना मला अजिबात आवडली नाही. खूप तिखट भाज्या होत्या आणि रोटी पण काही व्यवस्थित नव्हती. त्यामुळे सगळ्यांचा ना मूडच ऑफ होऊन गेला. आणि अशा प्रकारे आम्ही बड्डे सेलिब्रेट केला.